नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक गार्डन परिसरात जुन्या वैमनस्यातून गोळीबाराची थरारक घटना घडली आहे। कॅश व्हॅन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हनुमानदीन फुलचंद शाहू याने हवेत 2 गोळ्या झाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। शेजारी राहणाऱ्या तुषार राजभैया शाहू याच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री तुषार व त्याच्या साथीदारांनी हनुमानदीनच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केली। या घटनेनंतर घाबरून हनुमानदीनने 12 बोर बंदुकीतून हवेत गोळीबार केला। गोळीबारामुळे तुषार व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले। त्यानंतर हनुमानदीनने तुषारच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत 12 बोर बंदूक व 2 रिकामे कारतूस जप्त केले आहेत। पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन कळमना हद्दीत जुना गामठी रोडवर शनी मंदिरच्या मागे इथे 2 परिवार राजाभैया बलदेव प्रसाद शाहू आणि हनुमानदीन शाहू असे 2 परिवार एकाच कॉलनीत अमोरासमोर राहतात। दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे। हनुमानदीन शाहू याने राजाभैया बलदेव प्रसाद शाहू याच्या मुलीची आणि त्याची बदनामी केली। त्याच्या मुलीचं आणि एका कोणातरी सोबत लफडा आहे आणि त्याचं पण सुद्धा एका बाईसोबत लफडा आहे अशी बदनामी त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे केली। त्यावरून राजाभैयाचा परिवार आणि त्याच्या मुलाचे 3 मित्र असे हनुमानदीन शाहूच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले। दिनांक 17 रोजी 22:30 वाजता दरम्यान ते जाब विचारण्यासाठी गेले। तेव्हा त्यांनी बाहेरूनच त्याला शिवीगाळ केली हनुमानदीन शाहूला आणि त्याच्या घरासमोर उभा असलेला त्याचा ऑटो आणि एक 2 व्हीलर ही फोडली। राजाभैया आणि त्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि त्याच्या 3 मुलांनी। त्यावरून तिथे त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते, तो घराच्या बाहेर आला नाही, परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमानदीन शाहूने त्याच्याकडे असलेल्या 12 बोर बंदूकमधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने 2 राऊंड हवेत फायर केले। त्याच्यानंतर हे लोक पळून गेले। त्याच्यानंतर हनुमानदीन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग त्याची गाडी फोडल्यामुळं राजाभैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली। त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आरोपींना अटक केलेली आहे। अधिक तपास सुरू आहे।